नमस्कार, मी सो कूल सोनाली कुलकर्णी. वाइब्स मीडिया प्रेझेंट्स पॉवर प्लेयर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्याला भेटायला येत आहेत डॉक्टर युवराज महाजन. महाजन पाइल्स केअर मल्टी स्पेशालिटी क्लिनिकचे डिरेक्टर. डॉक्टर, आमच्या वाइब्स मीडियाच्या पॉवर प्लेअरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करण्याआधी मला फक्त हे नंबर्स सांगू देत आमच्या ऑडियन्ससाठी. तुम्ही 2000पेक्षा जास्त लेझर सर्जरीज केल्या आहेत, 500पेक्षा जास्त स्टेपलर सर्जरीज केल्या आहेत आणि 1000पेक्षा जास्त कॉम्प्लेक्स फिस्टुला सर्जरीज सक्सेसफुली पूर्ण केलेल्या आहेत. चेष्टा वाटते आम्हाला हे नंबर्स ऐकून की इतके दिवस माणसं संध्याकाळी फिरायला सुद्धा जात नाहीत आणि तुम्ही इतक्या सर्जरीज पूर्ण केल्या आहेत. डॉक्टर, हे केवढं काम आहे, कमाल आहे. म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॅम. आणि पेशंट्स आणि त्यांच्या फॅमिलीजतर्फे थँक्यू. तुमचा डॉक्टर होण्याचा प्रवास कसा होता? तुम्ही मूळचे नाशिकचेच आहात का? हो, मी मूळचा नाशिकचाच. बेसिकली लहानपणापासून घरामध्ये वातावरण हे वैद्यकीयच होतं. वडील डॉक्टर आहेत. ओके. त्यामुळे वैद्यकीय जेव्हा घरात सोबत जेव्हा बसायचं तेव्हा वडील त्यांचे अनुभव सांगायचे, आज अशा पेशंटचं हे झालं ते झालं. ओके. त्यामुळे लहानपणापासून तेच की आपल्याला काय करायचं आहे, तर मेडिकल फील्डमध्येच जायचं आहे. मोठा जेव्हा होत गेलो तेव्हा भाऊसुद्धा मेडिकललाच गेला, त्याच्यामुळे अजून इन्स्पिरेशन भेटलं आणि अजून वेगळं दुसरीकडे जाण्याचा काही चान्सच नव्हता. घरात सगळं वातावरण तेच असल्या कारणाने दुसरं डोक्यात कधीच काय येत नव्हतं की इंजिनिअरिंग ट्राय करू की काय. आणि लहानपणापासून तोच इंटरेस्ट असल्या कारणाने मग मेडिकल फील्डमध्येच आलो. मेडिकल फील्डमध्ये गेल्यानंतर जेव्हा PG करायची वेळ आली तेव्हा सर्जरीमध्ये PG केली आणि त्यानंतर की लाईफस्टाईलकडे बघून आणि आजकाल ज्या आजारांचं सगळ्यात जास्त स्वरूप आपल्याला दिसतं आहे त्या याच्यात आपण स्पेशलायझेशन करू म्हणून डिप्लोमा इन प्रोक्टॉलॉजीचा कोर्स केला आणि नाशकात 2000. तुम्ही आता बोलता बोलता प्रोक्टॉलॉजी म्हणालात डॉक्टर. मी तुम्हाला मध्येच थांबवते, मला हा ओळखीचा वाटत नाहीये शब्द. प्रोक्टॉलॉजी म्हणजे काय? प्रोक्टॉलॉजी म्हणजे बेसिकली जो डॉक्टर जो फक्त गुदगत आजारांवरती काम करतो. बरं. बेसिकली फिशुलाज, पाईल्स, पॅनोनिल सायनस ह्या आजारांवरती जे स्पेसिफिक काम करतात. जसं आपण कार्डियाक सर्जरीसाठी कार्डिओलॉजिस्टकडे जातो, बरोबर, तसं जनरल सर्जन सुद्धा ही गोष्ट करतो. पण ज्या प्रामुख्याने प्रोक्टोसर्जन ही गोष्ट करू शकतो कारण की मूळतः बेसिकता सगळ्या अवयवाचा पूर्णपणे त्याला तिथे अभ्यास झालेला असतो. नंबर ऑफ केसेस, नंबर ऑफ अनुभव आलेला असतो. तुम्ही एकच गोष्ट कंटिन्यूस करत असलात की तुम्ही त्या गोष्टीत प्रावीण्य उपलब्ध होतात. सेम त्याच पद्धतीने हे प्रोक्टॉलॉजी ब्रांच अशीही डेव्हलप झाली आहे. तुम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये STARR सर्जरी करणारे पहिले सर्जन आहात. बरोबर. तर मला हे विचारायचं आहे की STARR म्हणजे काय? हे स्टार म्हणजे काय? स्टार आम्हाला सिनेमातले स्टार्स माहिती आहेत. ही आमच्या प्रोसिजर मधली स्टार आहे. बेसिकली स्टार जी सर्जरी आहे ही कॉन्स्टिपेशनसाठी केली जाते. त्याचा लॉंग फॉर्म असा आहे स्टेपलर ट्रान्सएनल रेक्टल रिसेशन. कॉन्स्टिपेशन हा आजार असतो म्हणजे मलबद्धता. त्यामुळे पेशंट्सला काय होतं, लॅक्झिटिव्स घ्यावे लागतात किंवा बऱ्याच वेळेस क्रॉनिक कॉन्स्टिपेशनमध्ये कधी कधी पेशंटला बूट टाकून मल काढावं लागतं आणि हे रोज करणं त्याला खूप त्रासदायक, कंटिन्यू त्या वाट बघणं आणि रोज मल त्याग करावा लागतो. ही गोष्ट तेवढीच सत्य. किती दिवस तुम्ही लॅक्झिटिव्ह म्हणा आणि कोणतीही मेडिसिन घेतली की ती शरीरावरती काही काळात परिणाम करते आणि त्यावरती त्याच्या वरचं मेडिसिन आपल्याला घ्यावं लागतं. बरोबर. अशा पेशंट्समध्ये आपण त्यांना पहिल्यांदा MRI डिफिकोग्राफी नावाची एक टेस्ट असते ज्याच्यामध्ये आपणास कळतं की जो कॉन्स्टिपेशन आहे तिथे जे रेक्टोसिल्स फॉर्म आहे, बलून फॉर्म होतात आणि त्या बलून्समध्ये मलाचे कण अटकतात आणि ते निघत नाहीत. ज्यावेळेस आपण स्ट्रेनिंग करायला लागतो तेव्हा पोटाचे सगळे स्नायू तिथले ताणले जातात आणि त्यामुळे दुसरे जसं ब्लोटिंग, गॅसेस होणं, ॲब्डोमिनल पेन हे त्याच्या संलग्न असणारे, प्लस क्रॉनिक कॉन्स्टिपेशन जास्त झालं तर मूळव्याध आणि फिशर हे सुद्धा होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण MRI डिफिकोग्राफी करतो. त्यानुसार पेशंटला आपण सजेशन देतो की तुमचं स्टार सर्जरी केल्यानंतर त्याचा सक्सेस रेट असा आहे की जी डिपेंडन्सी असते त्यांची लॅक्झिटिव्हजवरची ती त्यांची 80 to 90% पर्यंत कमी होऊन जाते. ड्यू टू लाईफस्टाईल, कधी खाण्याच्या काही सवयींमुळे वगैरे कधी हार्ट स्टूल वगैरे फॉर्म झाली तर दॅट थिंग इज डिफरंट. बट ही जी कंडिशन आहे ज्या ठिकाणी इथे बलून फॉर्म होत होते आणि बलूनमध्ये मल अटकत होतं ते तिथे राहत नाही आणि मल त्यात इझिली होतो. हा त्रास कोणाला सांगता येण्यासारखा नाही आहे. त्याबद्दल आपल्याला किती संकोच वाटतो आणि याचा संपूर्ण लाईफस्टाईलवर परिणाम होतो. म्हणजे आता तुमचं बोलणं ऐकताना मला जाणवतंय की मी आता जेव्हा शूटिंग करत असते तेव्हा एखादा ॲक्टर म्हणतो की मला जरा 15 मिनटं ब्रेक हवा आहे.
आणि आपल्याला असं लक्षात येतं की दर 2 तासांनी 15 मिनिटं ब्रेक लागतोय त्यांना, तो कधी 20 मिनिटं होतो, तर त्या माणसाचा त्रास त्या माणसालाच माहिती बरोबर. असतो. त्यामुळे आमच्याकडे फक्त अरे यार काय चाललंय ह्याचं असं म्हणण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. आमच्यासारख्या शोबिजच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं दुखणं सांगायचं तरी कसं? तुम्हाला असे पेशंट्स दररोज बघायला मिळत असतील ज्यांना बरोबर. या जनलज्जेतून जावं लागत असेल. अशा पेशंट्सशी तुम्ही कसा संवाद साधता, त्यांना कसं तुम्ही रिलॅक्स करता? सगळ्यात पहिल्यांदा पेशंट्सला कम्फर्टेबल एकदम बरोबर विचारलं तुम्ही. मुख्यतः फिमेल्स लेडीज पेशंट जे असतात ना, खरंच आहे. त्यांना खूप आम्ही असे पेशंट्स बघितले की हजबंड्सला सुद्धा सांगू शकत नाहीत. एक्झॅक्टली. मैत्रिणींमध्ये चर्चा करतात, मैत्रिणी कोणी काही सांगितलं, कोणती क्रीम असेल काय असेल ते देतात, ते यूज करतात आणि जेव्हा ते खूप उच्च शिगेला जातं तेव्हा मग नवऱ्याला सांगतात. मग नवरा म्हणतो आधी का नाही सांगितलं. बरोबर. आणि मग 4 ते 5 वर्षांच्या हिस्ट्रीमध्ये मग आमच्याकडे येतात. मग तेव्हा सर्जरीशिवाय दुसरा पर्याय नसतो. तर बेसिकली आम्ही पहिल्यांदा पेशंटला कम्फर्टेबल घेतो. एक लेडीज पेशंट असताना एक फिमेल अटेंडंट असणं कंपल्सरी असतं. जेव्हा आपण एक्झामिनेशन करतो, एक्झामिनेशन करत असताना पेशंटला पूर्णपणे कव्हर केलेलं असतं. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने ॲज अ लेडीजला काही वाटू नये, कारण की ती सुद्धा कोणाची आई असेल, बहीण असेल. बरोबर. माझ्यासुद्धा आई बहिणी आहेत, तर मी प्रत्येक पेशंटला माझं त्या पद्धतीनेच असण्याचं ट्रीट करतो. या क्षेत्रात दिली जाणारी औषधं खूप महाग असतात का डॉक्टर, की त्याच्यावर म्हणजे अनेक गैरसमज आहेत, म्हणून मी तुम्हाला विचारते की गुदवाराच्या या आजारांकडे मोकळेपणाने बघायला पाहिजे, पण त्यात त्यात माणसाला किती पैसे गुंतवावे लागतात, किती घाबरावं या सगळ्या आजारांना आम्ही? औषधांचा जर विचार केला तर औषधं महाग तशी नाहीत, पण तरीसुद्धा काही काहींना ती परवडू शकत नाही. म्हणून त्याकरता मी 8 वर्षाच्या माझ्या अनुभवानुसार माझी स्वतःची काही हर्बल मेडिसिन्स तयार केलेली आहेत, बरं. ज्यांची कॉस्ट आपण एकदम सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीनेच ठेवलेली आहे. फक्त त्याचं होतं की लोक बोलतच नाहीत, त्याच्यामुळे त्या मेडिसिन्सपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अलीकडेच तुम्ही पाईल्सचं एक सेंटर सुरू केलं आहे नाशिकमध्ये. त्याचं नाव काय आणि त्याद्वारे तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची मदत नागरिकांना करणार आहात याबद्दल आम्हाला सांगा प्लीज. मी डॉक्टर महाजन स्पाइल्स केअर अ सुपर स्पेशालिटी क्लिनिक हे ओपन केलं. अ सुपर स्पेशालिटी क्लिनिक का? कारण की पाईल्स हे ऑपरेट जनरल सर्जन वगैरे सगळे करतात, पण ह्यामध्ये पाईल्ससाठी जे अत्याधुनिक सगळ्या टेक्निक्स आहेत त्या वन रूफमध्ये अवेलेबल आहेत. खूप स्वस्तात होणारी एक सोनोग्राफी आणि MRI पेक्षा डिटेलिंगमध्ये आपल्याला रिझल्ट्स देणारी अशी सोनोग्राफी आपण लवकरच उपलब्ध करत आहोत. पाईल्स, फिशर, फिशुलाज ह्या आजारांवरती लेझर ट्रीटमेंट. जर 3 ग्रेडपर्यंत पाईल्स असतील तर आपण त्यांना विथ द हेल्प ऑफ लेझर ट्रीटमेंट करतो आणि ग्रेड 4मध्ये आपण स्टेपलर सर्जरी करतो. बरं. स्टेपलर सर्जरीचा फायदा असा असतो की पूर्ण जे प्रोलॅप्सिंग कंपाऊंड म्हणजे पूर्ण जे गुदभाग बाहेर आलेला आहे तो पूर्ण स्टेपलर डिव्हाइसच्या मदतीने बाहेर काढला जातो. ही डे केअर प्रोसिजर असते. पेशंटला घाबरायचं काहीही त्रास नसतं. ओन्ली 2 or 3 डेजमध्ये तो त्यांच्या नॉर्मल रुटीन वर्कला लागू शकतो. बरं. आणि ह्या दोन्ही टेक्निक्सचा फायदा असा आहे की लोकांमध्ये जे आहे की मूळव्याधाचं ऑपरेशन केल्यानंतर मलत्यागाचा जो कंट्रोल असतो ती जाण्याची शक्यता असते. त्या गोष्टी होत होत्या, पण जेव्हा जुन्या काळात जुन्या पद्धतीने ज्या सर्जरी केल्या जायच्या त्यामध्ये आपल्या रक्तवाहिन्या मसल्स ज्या आहेत त्या कट कराव्या लागायच्या आणि त्यामुळे ती गोष्ट व्हायची. आज लेझर आणि स्टेपलर ह्या टेक्निक्समुळे आपल्याला मसल्स कट करायची गरज पडत नाही. त्यामुळे आज तुमचा कंट्रोल जसा आहे तो तसाच राहतो. प्लस पूर्णपणे गॅरंटी असते की परत भविष्यात तुम्हाला या गोष्टींचा त्रास होणार नाही. फक्त आम्ही थोडेफार लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगतो, ते पेशंट्सनी फॉलो करायचे असतात. मला काही साधे प्रश्न विचारायचे आहेत. तुम्हाला कदाचित हसू पण येईल की इतके बेसिक प्रश्न कसे असू शकतात, पण तुम्ही आत्ता ज्या आजारांचा उल्लेख केलात ते जास्ती करून स्त्रियांमध्ये होतात किंवा पुरुषांमध्ये होतात असं काही असतं? दोघांमध्ये प्रमाण सेम आहे. बेसिकली ह्या आजारांना आपण लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतो. ओके. याला कोणत्याही खाण्याचे पदार्थ किंवा काय याचा संबंध कमी प्रमाणात असतो, बरं. पण ओव्हरऑल तुमची जी लाईफस्टाईल असते किंवा प्रेग्नन्सीमध्ये हा त्रास डेफिनेटली होतो. 50% फिमेल्समध्ये हा त्रास आफ्टर डिलिव्हरी ऑटोमॅटिक बंद होतो. 50%ला सर्जरीची गरज पडते. डॉक्टर, तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि आम्हाला समजेल असं समजावून सांगताय. तुम्ही अन्ननलिकेचा उल्लेख केलात, तर अन्ननलिकेतून जाणाऱ्या गोष्टी आपण सुधारल्या, म्हणजे आपण जे खातो ते आपण सुधारलं तर हे आजार न होण्यासाठी काही मदत होऊ शकेल का? अर्थातच होणार.
आपलं जे खातो त्याच्यावरनंच ह्या सगळ्या गोष्टींचं किंवा मला कसं तयार होतं ह्या सगळ्या गोष्टींवरनं. जसं आम्ही सध्या सगळ्या पेशंटला सांगतो की आहारात तुम्ही 3 C's आणि 3 P's. 3 C's फॉलो करायचे, 3 P's अवॉइड करायचे. ओके. म्हणजे 3 C's म्हणजे सायट्रस फ्रूट्स, काऊ घी आणि कर्ड. सिट्रस फ्रूट्समध्ये तुमचे संत्री, मोसंबी, किवी ह्या गोष्टी येतात. त्याचा इंटेक तुम्ही ठेवला पाहिजे. सकाळी 2 स्पून ऑफ काऊ घी, इव्हिनिंगला 2 स्पून ऑफ काऊ घी आणि आफ्टरनूनला 1 स्मॉल बाउल ऑफ कर्ड. बरं. आणि पीज ज्या घ्यायचे नाही आहेत त्या म्हणजे प्रिझर्वेटिव्ह, प्रोसेसिंग आणि पॅक फूड्स हे तुम्हाला अवॉइड करायचे आहेत. आणि आजकाल आपला तोच इंटेक जास्त आहे. बरोबर आहे. आपण बाहेरचं लोणचं जरी घेतलं तर शेवटी त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतं. घरच्या ह्याच्यात आपल्याला प्रिझर्वेटिव्ह आपण ॲडिशनली ॲड करत नाही. तेल, मीठ जे असतं त्यातच आपण नॅचरल प्रिझर्वेटिव्ह असतात, केमिकल बेस्ड प्रिझर्वेटिव्ह नसतात. ह्या गोष्टी अवॉइड केल्यानंतर ह्या आजारांवरती आपल्याला नक्कीच कमी प्रमाणात त्याचं हे बघण्यात येईल. डॉक्टर, आत्ता आपण बघतोय पोस्ट लॉकडाऊन एक अशी फेज आलेली आहे की वर्क फ्रॉम होम हा ऑप्शन दिला जातोय किंवा एकूणच लॅपटॉप्स, कम्प्युटर्स, मोबाईल्स याच्यामुळे ना एक बैठी जीवनशैली आलेली आहे. सगळेजण बसून काम करतात. हे बसून काम करण्यामुळे पाईल्सचा जास्त त्रास होतो का किंवा त्याकडे कल म्हणजे हे साधारण बैठ्या जीवनशैलीचा नुकसान असं वाटू शकतं मनाला, त्याचा काही संबंध आहे का आणि तो कसा टाळावा असेल तर? अर्थातच मी मागेच बोललो की आपण याला लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतो. हो हो. तुम्ही ओव्हरऑल जे तुमचं दिवसभराचं रुटीन आहे ते तुमच्या मूळव्याध किंवा गुदगत आजारांवरती परिणाम करतच. सिटिंग करत असताना होतं कसं की IT वर्क आहे, एखादं काम आलं ना ते कंटिन्युअसली सिटिंग जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही आहे ते उठत नाहीत. तर त्यांना माझं असं सजेशन असेल की बसताना सॉफ्ट सरफेसवर बसायचं. एक एव्हरी 45 to 50 मिनिट्समध्ये एक 5 to 6 मिनिट्सचा ब्रेक घ्यायचा. म्हणजे उभं राहून काम करा किंवा चालत चालत काम करा. जेवढं तुम्हाला ते टाळता येईल कंटिन्युअसली सिटिंग ते अवॉइड करायचं. बरं. आणि वॉटर इंटेक व्यवस्थित ठेवायचा. बऱ्याच वेळेस कामामध्ये असताना आपण विसरतो की अरे मला पाणी घ्यायचं होतं आणि एकाच वेळेस घेताना आपण मग 1 ग्लास 2 ग्लास पाणी पिऊन घेऊ. पण आपल्याला पाण्याची जी आवश्यकता असते ती दर 5-5, 10-10 मिनिटांना एक हाफ ग्लास का होईना पण ते पाणी आपल्या शरीरात गेलं पाहिजे. कारण की आपण जे प्रत्येक अन्नपदार्थ वगैरे जे खातो त्या प्रत्येक स्पेसिफिक अन्नपदार्थाला पचण्यासाठी एक स्पेसिफिक टाइम रिक्वायर्ड असतो. त्या टायमामध्ये जर त्याला पाण्याचं प्रमाण नाही भेटलं तर इट्स लीड्स टू फॉर्मेशन ऑफ हार्ड स्टूल. थँक्यू डॉक्टर. मी वाईब्स मीडियाच्या आमच्या पॉवर प्लेयर्समध्ये तुम्ही आलात, वेळ काढून आलात, यासाठी तुमचे आभार मानते. तुम्ही जे काम हातात घेतलेलं आहे जास्तीत जास्त माणसांना या आजारांबद्दल सजग करणं आणि तो त्रास न होऊ देणं, या कामामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त यश मिळू दे अशा आम्ही शुभेच्छा देतो. थँक्यू डॉक्टर.